लाईट गेली, MSCB ची लाईट गेल्यानंतर आपल्याला 100% आपल्या घरामध्ये आपण इन्व्हर्टर यूज करता आणि इन्व्हर्टर सोबत लागते बॅटरी, जे आपण बॅकअप म्हणून वापरता. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी, दुकानासाठी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी बॅटरीचं विकत आणत असाल, ते 2 मिनिटात मी तुम्हाला क्लिअर करतो की किती एम्पियर आवरची बॅटरी तुम्ही परचेस करायला पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की आपली घराची ना लोड रिक्वायरमेंट कमी असते आणि आपण हाय रेटेड बॅटरी पिकअप करून आणता, ज्या बॅटरीचा आपण पूर्णपणे यूज करत नाही. बिनकामी तुमचे पैसे वाया जातात, कारण बॅटरी बी काही एवढी स्वस्त मिळत नाही. ते 2 मिनिटात क्लिअर करायचा प्रयत्न करतो की किती एम्पियर आवरच्या रेटिंगची बॅटरी तुम्ही मार्केटमधून घेतली पाहिजे, ज्याचा लोड परफेक्ट तुमच्या घराला मॅच होईल, ज्याच्यामुळे तुमचे थोडेफार पैसे वाचतील, बिनकामी पैसे तुमचे वाया जाणार नाहीत. आणि मेन म्हणजे बॅटरी लवकर खराब होणार नाही. कधी कधी काय होतं, घरातला लोड वाढतो आणि बॅटरी तुम्ही जी बॅटरी लावता त्याची एम्पियर आवर रेटिंग कमी पडते, बॅटरीमधून आवाज निघायला लागतो, कंटिन्युअसली ब्रेकडाऊन होत राहतं आणि बॅटरी लवकर खराब होते. सो मी सांगतो 2 मिनिटं जरा लक्ष देऊन ऐका. आता समजा सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण क्लिअर करू की बॅटरीची रेटिंग कशात असते. बॅटरीची रेटिंग मोजली जाते एम्पियर आवर, म्हणजे आपण प्रत्येक तासाला किती एम्पियर कंझ्युम करतो लोडच्या माध्यमातून. ठीक आहे, त्याचा एक बेसिक फॉर्म्युला आहे. एक छोटं उदाहरण बी मी तुम्हाला देतो, एक बेसिक उदाहरण, कॅल्क्युलेशन कसं करायचं, की जास्त अवघड कॅल्क्युलेशन नाही, लगेच तुम्हाला समजून जाईल, टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात पहिलं तर घरातला लोड कॅल्क्युलेट करा. तुमच्या घरामध्ये किती वॅटेज तुम्ही बॅटरीवर कनेक्ट करणार आहेत, लोड देणार आहेत, किती तासासाठी. आपण बॅटरीला म्हणलं तर 4 तास पकडून चालू, नंतर सांगतो मी तुम्हाला. त्याला काय करायचं, बॅटरीच्या व्होल्टेजने डिव्हाइड करायचं. स्पेशली इंडियामध्ये बॅटरीचे जे व्होल्टेज असतं, जे आपण इन्व्हर्टर सोबत कनेक्ट करता बॅकअपसाठी, त्याची रेंज असते 12 ते 24. मोस्टली 12 प्रिफर केलं जातं, आपण 12ला पकडून चालू. आणि त्याला काय करायचं, इफिशियन्सी म्हणजे पॉवर फॅक्टरने डिव्हाइड करायचं. जो आपल्या इंडियाच्या मध्ये जेवढे बी आपण आपल्या घरातल्या वस्तू यूज करतात, प्रत्येकाचा पॉवर फॅक्टर वेगळा असतो. ते कॉमन पॉवर फॅक्टर आहे 0.85, तो आपण कन्सिडर करून चालू. सगळ्यात पहिलं काय करायचं, टोटल लोड वॅट आवर मध्ये कॅल्क्युलेट करायचं, की आपण प्रत्येक तासाला किती वॅट कंझ्युम करतो. चला आपण एक उदाहरण घेऊ. मग समजा गुट्टे सरांचं घर आहे, एक उदाहरण घेत आहे मी फक्त. तुम्हाला लोड वाढवायचं असेल वाढवा, कमी करायचं कमी करा. तरी मी मुद्दाम जास्त लोड घेतलाय. तुमच्या घरात एवढा तो लोड तुम्ही लावणार नाहीत बॅटरीला, मला माहित आहे. उदाहरण घ्या, समजा माझ्या घरात जेवढे की बल्ब किंवा लॅम्प आहेत, एलईडी टोटल मी ऑन ठेवणार आहे 5. समजा प्रत्येकाची वॅटेज रेटिंग आहे 20 वॅटचं एक एलईडी असं पकडून चला. मी ऑन ठेवणार आहे 4 फॅन, समजा 50 वॅटचा मी एक फॅन पकडून चाललो. घरामध्ये आपण रेफ्रिजरेटर बंद पडू देत नाहीत, व्हेजिटेबल्स खराब होतात, भाज्या खराब होतात. सो एकच रेफ्रिजरेटर आहे जे मला 24 तास ऑन ठेवायचं, 150 वॅटचं मी घेतलेलं आहे. तुम्ही रेफ्रिजरेटरच्या नेम प्लेटवर बघू शकता किती वॅटचं आहे, तेवढं घ्यायचं. टीव्ही असेल तर आपल्याला टीव्ही पण वापरायची सवय असते. कधी इंडिया पाकिस्तानची मॅच लागली तर बाबा लाईट नाही गेली पाहिजे, 50 वॅटची टीव्ही पकडून चला. मे बी तुमच्या टीव्हीची रेटिंग वेगळी असेल, मी 42 इंच पकडून चालत आहे. आणि जे छोटं मोठं असतं, मोबाईल चार्जिंग, लॅपटॉप चार्जिंग, घडी चार्जिंग, हे चार्जिंग ते चार्जिंग, त्याचे बी बाबांनो मी 50 वॅट घेऊन चालत आहे. चेक करू वॅटेज किती झालं. 20 गुणिले 5 इकडे झाले पूर्व तुमचे 100 वॅट. 50 गुणिले 4 झाले 200 वॅट. हे झाले 150 वॅट. हे झाले 50 वॅट आणि हे झाले 50 वॅट. 52 सगळ्यांची ऍडिशन झाली 550. एवढा लोड आहे जो मी इन्व्हर्टरवर देणार आहे, जे बॅटरीच्या अंगावर जाणार आहे. 550 समजा. आता लाईट नॉर्मली गेली तर आपण 1 तास 2 तास 2-3 तासानं सहसा लाईट येते. तुम्ही जर म्हणताय की गुट्टे सर आम्ही इन्व्हर्टर घेतलं आणि बॅटरी घेतली आणि 12 महिने लाईट इन्व्हर्टरवर चालली पाहिजे, असं जमत नाही. आपण इन्व्हर्टरचा वापर तेव्हाच करता याचं बॅकअप म्हणून. असं पकडून चालू की 4 तासासाठी तुमची लाईट गेलेली आहे आणि मला 4 तास इन्व्हर्टरला ऑन ठेवायचंय. 4 सफिशियंट आहे, ठीक आहे ना. सो मी 550 ला काय केलं, 4 तासाने मल्टिप्लाय केलं तर मला वॅट आवर मध्ये रिडिंग भेटली 2200. हे भेटलं माझं लोड कन्झम्पशन लाईट नसताना 2200. सो या 2200ला मी थोडा आता लक्षात ठेवतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करू. गुट्टे सरचं टोटल लोड कन्झम्पशन वॅट आवर मध्ये किती होतं रे पोरांनो, 2200. बरं, 2200ला बॅटरीचा व्होल्टेजने डिवाइड करा. आपण एक काम करू, 12ने डिवाइड करू. आहे ना कॅल्क्युलेटर आपल्याकडे, काय टेन्शन घेत आहे. 12ने डिवाइड केलं तर मला मिळालं 183.33. 183 घेतलं तरी चालेल. परत त्याला पॉवर फॅक्टरने डिवाइड करायचं. प्रत्येकाच्या घराचा पॉवर फॅक्टर वेगळा असतो. उदाहरण देऊ, तुमच्या घरात जर सगळ्या वस्तू बेस्ट क्वालिटीच्या असतील तर पॉवर फॅक्टर चांगला असतो. लईच भंगार असतील पॉवर फॅक्टर खराब असतो आणि मिडियम बी असतो. सो असं पकडून चाला की पॉवर फॅक्टर आपलं 0.85 घेऊन पकडून घेऊ आपण. सो मी 0.85 घेते, ठीक आहे. तो 183.33 ला आपण 0.85 ने डिवाइड करू. सो सरांना अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू भेटेल 215 एम्पियर आवर. या रेंजची मला बॅटरी मार्केटमधून आणावी लागेल, तेव्हा ती बॅटरी एवढ्या लोडला सिस्टमॅटिकली सांभाळू शकेल 4 तासासाठी न कुदता.
बॅटरीवर जर लोड जास्त पडला, बॅटरी आवाज क्रिएट करते, बॅटरी लवकर खराब होते. सो मार्केटमधून तीच बॅटरी विकत घ्या जी तुमच्या घराच्या लोडची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकेल. आता 215 दिले ना, याची रेंज किती, तुम्ही 200 एम्पियर आवरची आणू शकता, 250 पण मिळते. सो मला तर वाटतं की 100 एम्पियर आवर, 150 एम्पियर आवर, 200 एम्पियर आवर, ज्या रेंज मध्ये तुमची व्हॅल्यू होती ना त्या रेंजच्या जवळचीच बॅटरी घ्यायची. जो लोड वाढत असेल तर थोडी जास्तची घ्यायची. तुम्हाला जर वाटतं की तुम्ही लोड एवढा यूज करणार नाही, थोडी कमीची घेतली तरी पण चालतं. ओके, सो फॉर्म्युला परत एकदा सांगतो. घरातला लोड कॅल्क्युलेट करायचा, 4 तासाने मल्टिप्लाय करायचं, त्याला 12 व्होल्टने डिवाइड करायचं आणि पॉवर फॅक्टर जो 0.7, 0.8 किंवा 0.85 ने डिवाइड करून जी व्हॅल्यू मिळेल ती तुमच्या बॅटरीची रेटिंग असेल. याच्या रिलेटेड तुम्हाला काही क्युरी आली, हे फक्त एक बेसिक अनालिसिस सांगत आहे. प्रत्येकाला 12 व्होल्टच असेल असं बी काही नाही, पॉवर फॅक्टर 0.85 असेल असं काही नाही, पण एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे, अप्रॉक्सिमेट कन्सिडर करून तुम्ही चालू शकता. याच्या रिलेटेड काही क्युरी आली कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर कुठल्या टॉपिकचा अडथळा होत असेल ते बी कमेंटमध्ये मेन्शन करा, त्याला मी नक्की रीड करेल आणि छोटासा व्हिडिओ त्याच्यावर मी बनवायचा प्रयत्न करेल. धन्यवाद.